परशुराम त्यांच्या घरी भोजनास भोजनाची साडी घ्यायला होता. परशुराम आणि जन्मराजा भोजनास परशुरामाने हत्ती मुळाचं आपल्या हिंदीच्या गुणावळत केलं. त्याच वेळी सीतेचे वय 10 वर्षाचे होते. त्या घोडा धनुष्याचा घोडा आणि बाणाचा चाबूक अंगणात ठेवला. त्याच वेळी परशुराम म्हणाला, रे जनक राजा ही कोणाची? जनक राजा मोठ्या आनंदाने अरे तुझी कन्या शिव आणि बलवान आहे. आजपर्यंत या शिवधनुष्याला कोण हात लावू शकत आज तुझ्या कन्येने हा धनुष्याचा घोडा आणि बाणाचा चाबूक. अरे जनक राजा, यावेळेस लग्नास या धनुष्याला बाण कोण लावेल याच्या गळ्यात काम आज सीताचे वय 19 वर्षाचे झाले. लग्नास सुपर झाले. सूर्यादेव असे मंडप तिकड तिकड नगरी पत्रिका त्यात रावणाची 7 समुद्र मोडले. 7 समुद्र खाले. त्याच्या पलीकडे ऋषी मुनींना सलगी फलक होती. ऋषी मुनी तपश्चर्या बदल ऋषी मुनी यज्ञाची खानदान ऋषी मुनी अगं त्या ठिकाणी तुझे मरण राम लक्ष्मणला वध करशील तुला पाणी ते थांबेल.
राम लक्ष्मणाला वध करण्यासाठी आता सदा राम महाराज घोड्यावर राजा जनका हो हो तुझ्या मथुरे नगरी मला गडबडाट चालला आहे. राजा लंकापतीराव आज माझी सीता तिचा स्वयंवर म्हणते काय म्हणे जनक राजा, तू देशोदेशीच्या राज्याला निमंत्रण पाठवलंस पण या लंकावती राज्याला निमंत्रण पाठवलं नाही. राजा लंकापतीराव 7 समुद्र गोडे 7 समुद्र खाली ते मानव जाऊ शकते बरोबर. राजा जनका हो हो 7 समुद्र खोडे 7 समुद्र खाड यांच्या पलीकडे जोगविलाटच्या पलीकडे माझी लंका. तुला त्या नारायण जवळ जरी पत्रिका पाठवली असतीस तरी ती मला पोच झाली असती. अग्निनारायणाकडे तुला पत्रिका पाठवली असती पण आज अग्निनारायण तुझ्या बंदिशाळेत जेवण खाऊन बनवले माझ्या घरी. तू जर त्या काहू देवाजवळ जरी पत्रिका पाठवली असतीस तर ती मला पोच झाली असती. राजा लंकापतीराव आज 7 समुद्र गोडे 7 समुद्र खाली त्याच्या पलीकडे दादाना गाव देवाने कानाचा विचार केला असेल. तुला त्या काहू देवाजवळ तुला पत्रिका पाठवता आली नाही तर जर वायू देवाजवळ जरी पत्रिका पाठवली असती. हो राजा लंकापतीराव वायुदेवाजवळ पण पाठवली असती. वायुदेव तुमच्या रसोड्यात जेवण खाऊन किंवा वायुदेव अग्निदेव याचा जवळ तुला पत्रिका पाठवता आली नाही तर या देवकी जानकीचा स्वयंवराशी कुठला फोन लावला आहेस. राजा लंकापतीराव अतिबळाचं शिवधनुष्य परशुरामाचं
तो पण पाहणार त्याच्या कार्यक्रम अखंड पृथ्वी मोलाचे परशुरामाचे शिवधनुष्य जो कोण उतरेल त्याला जागीचा मान अर्पण करावा लागेल. अखंड पृथ्वी मोलाचे परशुरामाचे शिवधनुष्य उचलता माझ्या छातीवर पडलं रे आणि माझ्या नाकातोंडातून रक्ताचे पूर व्हायला लागले. जनक राजा, तुझ्या या बसलेल्या सभेमध्ये कोण शूरवीर असेल जो माझ्या छातीवरचा पडलेला शिवधनुष्य कोण उचले त्याला मी माझं अर्धराज्य बक्षीस आणि माझा पाठचा भाऊ न मानेन रे. राजा जनका, माझ्या छातीवर पडलेला शिवधनुष्य कुणीवर उचलला? विश्वामित्र गुरु आणि दशरथाचा बाळ राम. काय म्हणे अपमान! तुझ्या या बसलेल्या सभेमध्ये माझा अपमान झाला आहे. हे दशरथाच्या काढल्या तुला तू माझा अखंड पृथ्वीवरचे परशुरामाचे शिवधनुष्य उचललास हे ठीक आहे, पण तू तुझ्या जागेला एक ना एक दिवस तरी माझ्या लंकेत घेऊन जाईल तेव्हा हा लंकापती राजा रावण नाव साध्य करेल. त्यांना पण जाऊ दे.